दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी ही आलेली आहे 18 ऑक्टोबर 2025 रोजी, वार आहे शनिवार। या दिवशी आपण आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करतो। तसेच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते। यालाच बोली भाषेमध्ये धनतेरस असं देखील म्हटलं जातं। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी म्हणजे अश्विन मासातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी, म्हणून या दिवशी 13 या संख्येला विशेष महत्त्व आहे। त्यासाठी या दिवशी धनत्रयोदशीची पूजा झाल्यानंतर 13 दिवे प्रज्वलित केले जातात। भगवान धन्वंतरी हे आरोग्याची देवता मानले गेले आहेत। भगवान धन्वंतरीला देवांचे वैद्य म्हणजेच डॉक्टर म्हटले जाते। म्हणजेच धन्वंतरी हे एक आयुर्वेदाची देवता आहेत। धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला चांगले निरोगी आरोग्य मिळावे तसेच लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी धन्वंतरीचे पूजन या दिवशी केलं जातं। तर या धनतेरसच्या दिवशी आरोग्याची देवता धन्वंतरी, धन व संपत्तीचे स्वामी कुबेर, तसेच ऐश्वर्य, सुख आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते। तर आपल्या सर्वांना चांगलं निरोगी आयुष्य मिळावं यासाठी धन्वंतरीची पूजा अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची हे आपण यापुढे जाणून घेणार आहोत। तर ही पूजा प्रदोष काळात करायची असते। ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावरती पाट किंवा चौरंग मांडावा। त्यावरती नवीन कोरं वस्त्र अंथरायचं। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावं, म्हणजे पुन्हा पुन्हा उठावं लागत नाही। तर कोणतीही पूजा आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची असते। त्यासाठी पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती एक दिवा ठेवून मी तो प्रज्वलित करून घेतला। दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आणि नमस्कार करायचा। शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। तर पूजेला सुरुवात करण्याआधी कलशामधील जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये एक फूल बुडवून सर्व साहित्यावरती, पूजेच्या जागेवरती तसेच स्वतःवरती फुलाच्या साह्याने पाणी शिंपडून घ्यायचं आहे। तर पाटावरती थोड्या अक्षता ठेवून मी महालक्ष्मी, कुबेरदेव आणि गणपतीचा जो माझ्याकडे फोटो आहे तर तो स्थापन करणार आहे। तसेच भगवान धन्वंतरीचा सुद्धा माझ्याकडे फोटो आहे तर तो सुद्धा मी इथे पाटावर स्थापन करणार आहे। त्यासाठी थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून मी भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मी यांचा फोटो तिथे स्थापन केलेला आहे। किंवा मग धन्वंतरी हे भगवान विष्णूचा देखील एक अवतार आहे, त्यामुळे तुम्ही विष्णू आणि लक्ष्मीचा जो काही फोटो असेल तुमच्याकडे तो सुद्धा इथे ठेवू शकता। तर माझ्याकडे असा धन्वंतरीचा फोटो